होडगी रोडवरील महिला रुग्णालयापासून होडगीपर्यंत सुरू असलेल्या नवीन रस्त्याच्या कामादरम्यान महापालिकेची पिण्याच्या पाणी पुरवठ्याची पाईपलाईन तसेच ड्रेनेज व्यवस्था अनेक ठिकाणी बाधित झाल्याचे समोर आले आहे। भविष्यात नागरिकांना पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थेच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी महापालिकेने सुमारे 9 कोटी रुपयांचा दुरुस्ती आराखडा तयार करून MSRDC कडे सादर केला आहे। या दुरुस्तीची जबाबदारी MSRDC ने स्वीकारली असून आवश्यक कामे स्वखर्चातून करण्यात येणार आहेत। होडगी रोड लगतच्या अनेक नागरी वसाहतींना जोडणाऱ्या पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाईन्सवरच रस्त्याचे काम करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। काही ठिकाणी ड्रेनेज चेंबर्ससाठी जागा न सोडल्याने भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी नगरसेवक अझर हुंडेकरी यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती। त्यांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून MSRDCच्या अधिकाऱ्यांना कामातील त्रुटींबाबत जाब विचारला। तसेच आवश्यक तांत्रिक बदल करण्याच्या सूचना दिल्या। MSRDC ने निधी देण्याऐवजी दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्वतंत्र पाणी पुरवठा पाईपलाईन आणि ड्रेनेज व्यवस्था उभारण्याचे मान्य केले आहे। तसेच उंचीवर बांधण्यात आलेल्या स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये आवश्यक बदल करून स्थानिकांसाठी वाहतुकीचा मार्गही उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले।